हॅलो एव्हरीवन, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये। आज दिनांक 22 डिसेंबर 2024 मी आहे बोरिवली ॲक्सिस बँकच्या इथे आपल्या सगळ्या ट्रॅव्हल्स थांबतात। नाही कोकणात तर चाललो नाही, आज चाललो आहे दुसरीकडे। ते म्हणजे मी चाललो आहे यवतमाळला आणि यवतमाळला जातो आहे पूजा ट्रॅव्हल्ससोबत। ह्या भारत बेन्झ पूजा ट्रॅव्हल्स। थोड्या एक्सपेक्टेशन हट झालेत पण ठीक आहे। माझी सीट आहे 16 नंबर अप्पर। गाडी आलेलीच होती, मी जरा लेट आलो, गाडी उभीच होती। टाईम आहे तिचा गाडीचा 2:15चा, वाजले 3 पावणे 3 झालेत। तो चला आज माझ्यासोबत तुम्ही या ट्रॅव्हल जर्नीचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यवतमाळचा मी जातो आहे, माझी फ्रेंड आहे, तिचं लग्न आहे, सो ते लग्न अटेंड करायचं आहे। 2 दिवसाची ट्रिप आहे। उद्या हळद आहे, परवा लग्न आहे आणि परवा संध्याकाळी आपण परत लगेच बसणार। सो चला आता तुम्हाला पूजा ट्रॅव्हल्सचं आतलं सगळा व्ह्यू दाखवतो। क्या नाम है आपका? प्रवीण। प्रवीण भाई असतात पिकअपला, सॉरी गाडीला। और आपका नाम? शुभम। शुभम, ये आप पिकअप के लिए ना? और आप? अय्याज। ठीक है, तो आज का जर्नी होगा अच्छा। और ये अंदर का व्यू, हाँ आपला आतला व्यू है। ही माझी सीट आहे 16 नंबर, 16 पर। गाडी आतून एकदम चिल आहे, पूर्ण AC थंड झालेत। आणि मी बोलत होतो एक्सपेक्टेशन हट झाले थोड्या यासाठी, कारण मी माझी जी सीट आहे ना त्याचं ब्लोअरच्या इथून पाणी येतं आहे, थोडं लिकेज होतं आहे। सो माझ्या सीटला होतं आहे, बाकीच्या सीट्स मी चेक केल्या तिथं कुठेच नाही पाणी पडतं आहे। म्हणजे रात्री मला थंडी लागेल असं वाटतं आहे। बघू, त्यांनी ब्लँकेट टाकून दिलं आहे मला, आता बघूया। आणि आपली गाडी सुरू झाली आहे, आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। असं त्यांनी सध्या ब्लँकेट टाकून दिलं आहे। मी माझं सगळं चार्जिंग जॅकेट काढलं आहे रात्रीसाठी। इथून थोडं पाणी येतं आहे आणि इथून पाणी येतं आहे। मी म्हणजे रेड बसवर चांगले फोटोज दिसत होते बसचे, बट थोडे एवढे मॅच होत नाहीत। ठीक आहे, आता मगाशी बघितलं बाहेरून थोडं एक साईडला कलर वगैरे गेला आहे, ठीक आहे। आणि हा प्रवास होणार आपला समृद्धी महामार्ग। पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरून आपण प्रवास करतोय, नाहीतर आपला NS66 आहे। सो चला आता आपल्या या जर्नीला सुरुवात करूया। हे असे 2 साईड डबल शेअरिंगमध्ये, मध्ये एक पडदा पण आहे जर तुम्ही 2 वेगवेगळे असाल तर। आणि सिंगल तर दाखवलीच तुम्हाला, ब्लँकेट पण आहे। बसलोय माझ्या सीटवर। आजचा प्रवास हा आपला 670 किलोमीटर असा असणार आहे। सो सकाळी पोहोचायचा टाईम ती लोक बोलले 8 साडेआठ पर्यंत गाडी जाते यवतमाळला, आणि गाडी आहे ॲक्च्युली नागपूरची। सो लास्ट स्टॉप तिचा नागपूर आहे, बोरिवली ते नागपूर असं। आणि आज आपण समृद्धी महामार्ग अर्थातच म्हणजे कसारा घाट करत पुढे इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर वगैरे असं करत
आता पुढचे आपण स्टॉप बघू. मला पण माहीत नाही काय जास्त, थोडंफार माहिती आहे तेच तुम्हाला तर सांगितलं. सो ही डिटेल मी तुम्हाला अजून पुढे नक्की सांगेन पुढची. सो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यवतमाळकर्स महाराष्ट्र 29 MH29. संध्याकाळचे 6:15 आणि सुरू होतो आहे यशवंतराव चव्हाण महामार्ग, म्हणजेच आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आता चालू झाला आहे हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे. सर्वांनी कर्टन्स लावून घेतले, ऑब्विसली स्वतःची आपली प्रायव्हसी. येस, चला आता व्यवस्थित आपला प्रवास सुरू करूया. मला जरा भूक लागलेली, मगाशी खाल्लं, कारण दुपारी जेवल्यानंतर काही खाल्लं नव्हतं. वाजले रात्रीचे 10 आणि मी पोचलो आहे पुणेमध्ये. गाडी खूप थांबत जाते, काय माहीत सध्या किती वाजता पोचतो आहे. अजून आम्ही जेवायचा ब्रेक घेतलेला नाही आहे. तर त्याला विचारलं तर बोलतोय अजून अर्धा तास, म्हणजे 10:30 पकडा. सो 150 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आम्ही पोचलो आहे कुठेतरी शिक्रापूर म्हणून आहे, म्हणजे पुण्याच्या पुढेच आहे. गाडीने घेतला आहे अर्ध्या तासाचा जेवणाचा ब्रेक. वाजलेत 11:15. संध्याकाळी फक्त ते चिप्स खाल्लं, त्यानंतर काय खाल्लं नव्हतं आणि मला भूक लागलेली. तर मी त्याला 9 वाजल्यापासून विचारत होतो की भाई जे खाने को कभी रुके क्या. हिंदी आहे ते ड्रायव्हर आणि क्लीनर वगैरे, म्हणून तुम्हाला असं बोलतं. सो जेवताना तो सांगत होता रुकेगा थोडा टाईम आहे, रुकेगा. सो आता 10 वाजले. 10 वाजता मी परत एकदा विचारलं तर 10 वाजता बोलला अर्धा तास. तर आता वाजले आहेत 10:50ला त्याने गाडी थांबवली. मी नाहीतर 11 वाजता विचारायला जाणार होतो, पण शेवटी थांबवली त्याने. कुठेतरी हॉटेल साई म्हणून आहे, त्यामध्ये हॉटेल साई इकडे थांबली आहे जेवायला. खूप गाड्या आहेत, VRL, सिन, तनिष. ही पूजा, माझी पूजा ट्रॅव्हल्स, चाणक्य, सगळ्या मोस्टली नागपूरच आहेत गाड्या. आणि बाजूला हा नॅशनल हायवे 27 पुणे अहमदनगर एक्सप्रेसवे.
मी काय जास्त शूटच नाही केलं आहे आज आत्तापर्यंत. जे आहे ते टाकीन थोडंफार आणि छोटाच व्लॉग बनेल मला तरी असं वाटतं आहे. आता बघू. आणि आता तर हा पुढे जाऊन समृद्धी कनेक्ट होईल, सो त्यावर काय एवढा मी काय व्हिडिओ बनवणार नाही, कारण स्ट्रेट रोड आहे. काय आजूबाजूला काय आहे नाही जसं आपल्या 66 सारखं. सो सरळ मी झोपणार आहे आणि सकाळी उठीन तर सकाळचं शूट करू आपण थोडं. आणि आपला मुंबई पुणे पण खूप वेळा लोकांनी बघितलं आहे, मग काय काय दाखवणार सारखं म्हणून मी ते काय शूट नाही केलं. थंडी बोलायला गेली तर ओके आहे, एवढं काय नाही थंडी. फक्त हा तुम्ही गाडीने ट्रॅव्हल करतात तर जॅकेट घालणं कंपल्सरी आहे, कारण थंडी लागते तशी. बट असं आता बाहेर फिरतोय तर एवढं नाही. मी आलो गाडीत, मस्त जॅकेट घातलं आता. त्याच्याकडून एक एक्स्ट्रा ब्लँकेट मागून घेतलं आहे, कारण आपलं ब्लँकेट त्या सीटवर टाकलं आहे ना, त्यामुळे त्याने दिलं पण. सो आता मस्त मी झोपणार. काय असेल तर समृद्धी महामार्ग वगैरे थोडं आपण कवर करू, थोडंसं शूट, आणि तुम्हाला डायरेक्ट भेटणार मी सकाळी. तुम्हा सर्वांना शुभरात्री. भेटू लवकर उद्या सकाळीच. गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजलेत सकाळचे 6:45. आमच्या गाडीने घेतला 5-10 मिनिटाचा एक वॉशरूम ब्रेक. कुठेतरी आजमपूर म्हणून आहे. आवाज बसला वाटतं थंडीने. कुठेतरी आजमपूर म्हणून आहे, तिकडे आलो आहे. अजून 156 किलोमीटर बाकी आहे यवतमाळ. म्हणजे मी जिथे उतरणार ॲक्च्युली यवतमाळ MSCB ऑफिस म्हणून आहे, तिकडे उतरणार आहे. आता बघू 3 तास दाखवत आहेत. थंडी आहे आता जाणवते, बसमध्ये एवढी जाणवली नाही. 18 डिग्री दाखवत आहे मला आता इथे. चांगलं आहे, जॅकेट घातलं तर कामाला येतं. समृद्धी महामार्ग आलेला तेव्हा मी जागा झालेलो, पण काय शूट नाही केलं. वाजले सकाळचे 8:45 आणि मी उतरलो आहे माझ्या स्टॉपवर. यवतमाळ MSCB ऑफिस म्हणून आहे. तर हे बोलतात ते मागे आहे ते MSCB ऑफिस आहे, आणि इकडे आहे तो यवतमाळचा बस डेपो आहे, SP बस डेपो. शिवशाही जातो. तो आता गौरीला कॉल केला, म्हणजे जिच्या फ्रेंड लग्नात आलो आहे मी, तर ती एक फ्रेंडला पाठवते आहे, तो येतो आहे मला पिक करायला. तर जाऊ. चांगलं आहे यवतमाळ सिटी. वा. यवतमाळ बस डेपो. तर पोचलोय मी आपल्या लगीन घरात.
म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरात. हे तिचं घर आहे. सगळी धावपळ चालू आहे. हा असा मंडप घातलाय, खालून दाखवतो तुम्हाला नंतर. हे तिचं घर आहे. बघा जेवण बिवणची तयारी चालू आहे. सो आता मी फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो हा व्हिडिओ कसा वाटला इथपर्यंत छोटीशी जर्नी यवतमाळची कशी वाटली नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीचं लग्नाचा व्हिडिओ बघायला विसरू नका. सो भेटू या पुढच्या लगेच व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.